या सेशनमध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरबद्दल बोलणार आहोत. बोर्स ॲटॉमिक मॉडेल, त्यानंतर एनर्जी लेवल्स, एनर्जी बँड आणि एनर्जी बँडचं जे महत्त्व आहे सॉलिड्समध्ये. त्याच्यानंतर सॉलिड्स हेचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण एनर्जी बँड्सवरून, ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि सिलिकॉन हा जो आहे, जो मोस्टली आपण वापरला जातो आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आता इथे जे आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल जो आहे हे एक थेरॉटिकल मॉडेल आहे, कारण वेगवेगळे थेरीज ॲटम्सबद्दल सांगितले गेलेले. त्याच्यातलं जे आपल्याला जे वाटतं परफेक्ट थेरी जी आहे, ज्याच्याद्वारे आपण ॲटम्सबद्दल सहज शिकू शकतो, समजवू शकतो, तर तो जो आहे तो बोर्स मॉडेल आहे. तर मायक्रोस्कोपने आपण कितीही पॉवरफुल मायक्रोस्कोपद्वारा आपण जर ॲटम बघायला गेलं तर ते इम्पॉसिबल आहे. त्यामुळे आपल्याला जर त्याचं स्ट्रक्चर समजायचं असेल तर आपल्याला जो आहे ते गेस केलं पाहिजे. एक्सपेरिमेंटली ॲटमवर केलेले आहेत आणि त्यावरून हा स्ट्रक्चर जो आहे तो बोर्स ॲटॉमिक स्ट्रक्चर जो आहे तो तयार केला गेलेला आहे. आणि त्याप्रमाणे खूप थेअरीज आहेत, पण आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल जो आहे, जो ज्याच्यामुळे आपल्याला या ॲटमचं स्ट्रक्चर व्यवस्थित कळणार आहे, त्याच्याबद्दल बोलूया. हा नील बोर जो आहे हा डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा फिजिसिस्ट आहे, जो 1913ला त्यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर शोधून काढला. तर त्याच्यावरून तो काय म्हणतो की जो ॲटम जो आहे त्याच्या मध्यभागी जो आहे त्याला न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती जे आहे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिव्हॉल्व होत आहेत. आणि ते इलेक्ट्रॉन्स जसं इथे त्यांनी दाखवलेलं आहे, हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स आहेत. हा जो आहे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्जड आहेत आणि न्यूट्रॉन्सला चार्ज नाही आहेत, म्हणजे इक्वल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत, म्हणजे तो न्यूट्रल आहे. आणि त्याच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये फिरत आहेत, ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जे आहेत ते निगेटिव्ह आहेत. आणि इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे प्रत्येक ऑर्बिटमध्ये तो 2n², म्हणजे ते n जो आहे ते ऑर्बिटचा नंबर आहे. जसं की हा पहिला ऑर्बिट आहे, दुसरा ऑर्बिट आहे, तिसरा ऑर्बिट आहे, त्याप्रमाणे असणार आहे. तर आपण जे बघूया इथे, जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही आता इथे सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत निगेटिव्हली चार्जड आहेत, त्यानंतर जे आहे ते इलेक्ट्रॉन जे आहे एका रेडियामध्ये म्हणजे रेडियसमध्ये फिरत आहेत. आणि प्रत्येक रेडियस जो आहे, जसं की पहिला ऑर्बिट आहे, त्याला एक फिक्स एनर्जी आहे. जर आपण एक इंडिव्हिज्युअल ॲटम जर घेतला, स्वतंत्र ॲटम जर घेतला, तर त्याला प्रत्येक ऑर्बिटला जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत त्यांना एक फिक्स एनर्जी असणार आहे. आणि ज्या वेळेला आपण बाहेरून एनर्जी देणार आहे ज्या ॲटमला, जसं की हीटच्या स्वरूपात, लाईटच्या स्वरूपात किंवा इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजे व्होल्टेजच्या स्वरूपात, त्यावेळेला ते ज्या ॲटम्स आहेत त्याला जो एनर्जी मिळणार आहे, त्यामुळे तो ज्या वेळेला त्याला एनर्जी पुढच्या ऑर्बिटची एनर्जी मिळेल, म्हणजे तेवढी एनर्जी ज्या वेळेला त्याला मिळेल तर तो काय होणार आहे की एक ऑर्बिट सोडून तो दुसऱ्या ऑर्बिटला जाणार आहे. म्हणजे जसं की आता पहिल्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्सला आपण एनर्जी दिली, जी एनर्जी सेकंड ऑर्बिट जो आहे ज्या तेवढी एनर्जी असेल, तर हा इलेक्ट्रॉन जो आहे ह्या एनर्जी सोडून या पुढच्या ऑर्बिटला जाणार आहे आणि त्यालाच आपण एक्सायटेशन असं म्हणतो. आता एक्सायटेशन जे आहे हे जास्त काळ टिकत नाही. नंतर काय होतं की थोड्या वेळाने त्याची एनर्जी कमी होते, मग तो ॲटोमॅटिकली पुन्हा आपल्या पूर्वीच्या ऑर्बिटला इलेक्ट्रॉन येऊन बसतो. आणि त्याला जे आहे ज्यावेळेला तो येतो परत, त्यावेळेला त्याला एनर्जी द्यावी लागते. जी मिळालेली जी एनर्जी होती ती उष्णतेच्या रूपात किंवा लाईटच्या रूपात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या रूपात ती बाहेर पडते. आता जे ऑर्बिट्स आहे, जसं आपण बघितलं की पहिल्या ऑर्बिटमध्ये जसं की हा जो आहे त्यांनी 14 हा ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे हा सिलिकॉन आहे ॲटम. आणि ह्याच्यामध्ये जो पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत, तिसऱ्यामध्ये जो आहे हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता पहिल्यामध्ये 2 कसे आहेत, मी म्हटलं फॉर्म्युला जो आहे 2n² आहे, जिथे n जो आहे तो ऑर्बिटची जो नंबर आहे, जसं की पहिला ऑर्बिट म्हणजे 2 गुणिले 1² म्हणजे 2, त्याच्यानंतर 2 × 2² म्हणजे 8, आणि उरलेले जे आहे ते
4 आहेत. आता हे जे आहेत आपण बघितलं की ऑर्बिट्स जे आहेत पहिला, दुसरा, तिसरा ऑर्बिट ह्याला आपण KLM ऑर्बिट्स असं म्हणतो आणि त्याचा जो रेडियाय जो आहे जसं इथे दाखवलेलं आहे की त्याचा रेडियस एक फिक्स रेडियस जो आहे इथे आणि त्याच्यामध्ये जे ऑर्बिट जसं की पहिला ऑर्बिट आहे त्याचा रेडियाय R1 आहे म्हणजे सेंटरपासून न्यूक्लियसच्या. त्यानंतर सेकंड ऑर्बिट जो आहे R2 आहे, थर्ड ऑर्बिट जो आहे तिथे R3 आहे. हे प्रत्येक जो आहे रेडियस जो आहे तिथे असणारे जे इलेक्ट्रॉन्स त्यांना जे एनर्जी ते फिक्स असणार आहेत. आपण एक इंडिव्हिज्युअल ॲटमबद्दल बोलतो आहे, आपण एका मटेरियलमधले जिथे असंख्य ॲटम्स आहेत ह्याच्याबद्दल बोलत नाही. जर एक सिंगल ॲटम जर असेल तर त्याचा बाकीच्या ॲटमचा त्याच्यावर प्रभाव नसणार आहे आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक ऑर्बिटमध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना एक फिक्स एनर्जी असणार आहे. ओके. आणि आपण आता बघूया की एनर्जी लेवल्सद्वारा का हे केलं जातं. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक जे आहे ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना एक पर्टिक्युलर एनर्जी असते. जसं की ज्या ऑर्बिटमध्ये आता की जवळचे जी ऑर्बिट आहे न्यूक्लियसच्या जवळ जी ऑर्बिट आहे त्याला ज्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी असणार आहे ती जी एनर्जी आहे ती कमी असणार आहे. जसे जसे पुढच्या ऑर्बिटला इलेक्ट्रॉन्स असतील त्या पुढच्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही जास्त असणार आहे आणि त्यांचं बॉन्डिंग जे आहे जसं की ह्यांची स्वतःची एनर्जी आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे ह्याचं जे न्यूक्लियसचं जे कंट्रोल आहे त्या इलेक्ट्रॉनवर तो कमी प्रमाणात आहे. तसंच शेवटचं जो आहे वॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते शेवटच्या कक्षमध्ये आहे त्यांची एनर्जी जी आहे ते खूपच जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं बॉन्डिंग जे आहे ह्या न्यूक्लियसची किंवा ह्यांचं जे आपण म्हणतो की ह्याचा कंट्रोल जो आहे याच्यावरती तो कमी प्रमाणात आहे. म्हणून ह्यांना ज्या वेळेला बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळते तो ॲटम सोडून जाऊ शकतो म्हणजे तो कंडक्शन बँडमध्ये जातो, वॅलेन्स बँडमधून तो फ्री होतो म्हणजे या अणूला सोडून जातो आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला एनर्जी मिळते. आता हे जे एनर्जी लेवल्स आहेत म्हणजे प्रत्येक ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना जे आपण म्हटलं की एक फिक्स एनर्जी आहे आणि त्यानुसार जे काही डायग्रॅम द्वारा ही जी एनर्जी लेवल्स दाखवली जाते त्याला एनर्जी लेवल डायग्रॅम असं म्हणतात. जसे की इथे जो आहे पहिल्या जो ऑर्बिटमध्ये जो आहे पहिल्या R1 रेडियसला जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची एनर्जी जो काय आहे तो इथे दाखवलेला आहे. त्याची एनर्जी लेवल एवढी आहे, तो कमी आहे आणि शेवटचं वॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्याची एनर्जी लेवल ही जास्त आहे कारण तो न्यूक्लियसपासून दूर आहे. लक्षात घ्या. आणि न्यूक्लियसचा त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो कमी प्रमाणात आहे. म्हणजे बाहेरून एक्सटर्नल एनर्जी दिली हीट, लाईट किंवा इलेक्ट्रिकल फील्ड म्हणजे वोल्टेज तर तो ह्या शेवटच्या कक्षमधले जे इलेक्ट्रॉन्स ते अणूला सोडून जाणार आहेत म्हणजे फ्री होणार आहेत आणि त्यामुळेच आपल्याला जे आहे इलेक्ट्रॉन्स त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला करंट मिळणार आहे. आता आपण म्हटलं की सिंगल आयसोलेटेड ज्या वेळेला आपण ॲटमबद्दल बोललो तर त्यांची फिक्स एनर्जी आहे. पण ज्या वेळेला एका आपण सॉलिडमध्ये एका पदार्थामध्ये ॲटम जे असतात ते असंख्य प्रमाणात असतात आणि ते खूप जवळ असतात एकमेकांच्या आणि हे जे आहे त्यांचा जो प्रत्येक आसपास ॲटम जे आहे त्याचा प्रभाव जो आहे तो इतर ॲटम्सवर होतो आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची एनर्जी जी आहे जसं की आपण म्हटलं असंख्य ॲटम्स आहेत आणि असंख्य ॲटम्समध्ये असंख्य फर्स्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स आहेत. आता प्रत्येक जे आहे फर्स्ट जे काही रेडियसमध्ये किंवा फर्स्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आता सर्वांची एनर्जी ही सारखी नसणार आहे कारण प्रत्येक जे आहे आसपासच्या ॲटमचा त्या फर्स्ट ऑर्बिटच्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर प्रभाव पडणार आहे. म्हणून त्यांच्या एनर्जीमध्ये जे काही बदल असणार आहे आणि ते जे काय आहे बदल जो आहे तो आपण एनर्जी लेवल डायग्रॅमद्वारा दाखवू शकत नाही. म्हणून आपण इथे एनर्जी बँड डायग्रॅमद्वारा दाखवलेली आहे. म्हणजे फर्स्ट बँडमधले जे काही असंख्य इलेक्ट्रॉन्स जे असणार आहेत म्हणजे असंख्य ॲटम्समधले असंख्य जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे फर्स्ट बँडमध्ये आहेत त्या ॲटमच्या तर त्या जे आहेत ते वेगवेगळ्या ज्या एनर्जी त्याच्या असणार आहेत त्यांची आणि पण ते एका रेंजमध्ये असणार आहेत आणि ते रेंज दाखवण्यासाठी त्यांनी हा बँड दाखवलेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंत त्यांची एनर्जी लेवल असणार आहे आणि त्याचप्रमाणे जो सेकंड बँडचा आहे तो इथून इथपर्यंत त्यांची एनर्जी लेवल असणार आहे. थर्ड बँडची जी आहे ती इथून इथपर्यंत असणार आहे आणि त्यांच्यामधला जो गॅप आहे
तो गॅप ज्याला आपण फॉर्बिडंट एनर्जी गॅप असं म्हणतो. आणि हा फॉर्बिडंट एनर्जी गॅप म्हणजे तेवढी जी एनर्जी ज्या वेळेला कुठल्या इलेक्ट्रॉनला मिळेल तर ते इथे कोणत्याही प्रकारच्या हे जे आहेत इलेक्ट्रॉन्स थांबू शकणार नाही आहेत. तर ते जर सपोज त्याला R1मधले जे आहेत या बँडमधला जो काही एनर्जी जो आहे त्याला एनर्जी दिलं आपण त्या इलेक्ट्रॉन्सना आणि पुरेसं एनर्जी दिलं म्हणजे R2 बँडला जेवढे इलेक्ट्रॉन्सला एनर्जी आहेत तेवढी एनर्जी R1ला दिली तरच ते R1चे जे आहेत इलेक्ट्रॉन्स R2मध्ये जाऊ शकणार आहेत. त्याच्यापेक्षा कमी जर एनर्जी दिली म्हणजे ह्या गॅपमध्ये जेवढी एनर्जी आहे तेवढी जर दिली तर तो तिथे पोचू शकणार नाही आहे, पण ह्या गॅपमध्ये सुद्धा थांबू शकणार नाही आहे. म्हणजे इथे या गॅपमध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन्स नसतात. एकतर इलेक्ट्रॉन जे आहेत ते R1 ह्या बँडमध्ये असणार आहेत म्हणजे पहिल्या बँडमध्ये, आणि जर त्याला एनर्जी पुरेशी एनर्जी मिळाली R2 बँड एवढी जी एनर्जी मिळाली तरच तो R2 बँडमध्ये जाणार आहे, या सेकंड बँडमध्ये जाणार आहे. नाही तर तो पुन्हा ह्या R1 जे आहे फर्स्ट बँडमध्येच तो इलेक्ट्रॉन असणार आहे. पण ह्या फॉर्बिडन हा जो आहे पार्ट जो आहे हा एम्प्टी आहे, तिथे कुठल्याही प्रकारची जे आहेत इलेक्ट्रॉन्स नसणार आहेत. आणि म्हणजेच काय आपण जे असंख्य जे आहेत ॲटमचे असंख्य जे इलेक्ट्रॉन्स आहेत फर्स्ट बँडमध्ये सेकंड बँडमध्ये आणि थर्ड बँडमध्ये त्यांची एनर्जी लेवल आहे भले ते त्या बँडमध्ये आहेत पण त्यांची एनर्जीमध्ये जो डिफरन्स आहे हा इतर ॲटमचा त्याच्यावरती होणारा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे असल्या कारणाने त्यांचे एनर्जी लेवल्स हे वेगवेगळे असणार आहेत आणि ते एका बँडमध्ये असणार आहेत म्हणजे एका लिमिटमध्ये असणार आहेत. हे लोअर लिमिट आणि हायर लिमिट ह्या लिमिटमध्ये, म्हणून त्यांना बँड डायग्रॅमद्वारा दर्शवलेलं आहे. आता हा जो आहे इथे आपण हे बोललो आहे की बँड डायग्रॅम जो आहे जसं की आपण हे पण बोललो की फर्स्ट जो बँड आहे त्याच्यामध्ये एनर्जी कमी असणार आहे आणि शेवटचा जो बँड असणार आहे त्याच्यामध्ये जो एनर्जी आहे तो जास्त असणार आहे. आता इथे जे आहे आपण बघा इथे आपण बोललो की इंडिव्हिज्युअल आपण लेवल्स ज्या वेळेला बोललो तो KLM असं लेवल्स असतात. आत जो न्यूक्लियसच्या जवळ असतो तो K असतो. असे एनर्जी लेवल्स आपण सांगितलेले होते. आणि एनर्जी बँड जे आहेत म्हणजे एनर्जी लेवल्स ज्या वेळेला ॲटम हा सिंगल असतो आणि ज्या वेळेला ते एका सॉलिडमध्ये असतो म्हणजे पदार्थामध्ये असतो तो असंख्य ॲटम्स असतात त्यावेळेला बँड डायग्रॅमद्वारे दाखवली जाते. आता त्याच्यामध्ये जे सर्वात महत्त्वाचे जे बँड्स आहेत ते व्हॅलेन्स बँड आहे आणि कंडक्शन बँड आहे. व्हॅलेन्स बँड म्हणजे जो शेवटचं कक्षमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची जी एनर्जी आहे ती आपण म्हणतो की ते व्हॅलेन्स बँड जी आहे त्यामध्ये आहे ते सर्व इलेक्ट्रॉन्स आणि त्यांची एनर्जी जी आहे या बँडद्वारा दाखवलेली आहे. आता हे जे आहेत म्हणजे ज्या वेळेला ह्या व्हॅलेन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना ज्या एनर्जी मिळणार आहे त्यावेळेला ते काय होणार आहे कंडक्शन बँडमध्ये जाणार आहेत. पण एनर्जी किती मिळायला पाहिजे तर त्यांना पूर्णपणे कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी लागणारी जेवढी एनर्जी आहे तेवढी एनर्जी दिली गेली पाहिजे तरच तो कंडक्शन बँडमध्ये जाणार आहे. नाही तर तो फॉर्बिडन इथे येऊन बसू शकत नाही कारण हा फॉर्बिडन एनर्जी गॅप आहे हा जो आहे मोकळा आहे. इथे कोणतेही इलेक्ट्रॉन्स येणार नाही आहेत. एक तर सफिशियंट एनर्जी त्यांना मिळाली नाही तर तो कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकणार नाही. तो काय असणार आहे व्हॅलेन्स बँडमध्येच तो असणार आहे. आणि इथे जो आहे नॉर्मली आपण ज्या वेळेला बोलतो की इनर्ट गॅसेस जे असतात जे आपण आपल्या बल्ब्समध्ये आणि यूज करतो त्याच्यामध्ये जे व्हॅलेन्स बँड नॉर्मली जो असतो तो फुल असतो आणि जो आहे व्हॅलेन्स बँड जे आहे व्हॅलेन्स बँड जो असतो तो फुल असतो आणि कंडक्शन बँड जो आहे हा नॉर्मली जो असतो तो एम्प्टी असतो. आणि कंडक्शन बँड जो आहे आपण कंडक्शन बँड कशाला म्हणतो की ज्या वेळेला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत हे नॉर्मली मेटल्समध्ये आपण जे घेतलं मटेरियल्समध्ये घेतलं तर काय होणार आहे की व्हॅलेन्स बँड जो असतो हा काय असतो फुल असतो आणि ज्या वेळेला आपण एनर्जी देतो म्हणजे लूजली अटॅच्ड आहेत या ॲटम्स जे न्यूक्लियसला आणि ज्या वेळेला त्याला एनर्जी दिली जाते तेव्हा एनर्जी दिल्यानंतर तो काय होतो तो फ्री होतो आणि तो कंडक्शन बँडला जे आहे हे इलेक्ट्रॉन जातात.
ओके. आणि त्यामुळे आपल्याला जो आहे तो करंट मिळतो आणि ह्याला जो आहे हे इलेक्ट्रॉन जे ॲटम सोडून जातात आणि फ्री होतात त्याला आपण म्हणतो तो कंडक्शन बँडमध्ये गेलेले आहे किंवा त्या अणूला सोडून गेलेले आहे. आणि किती येतं फॉर्बिडन एनर्जी गॅप जो आहे त्यांच्यामधला तेवढी एनर्जी कमीत कमी आपल्याला व्हॅलेन्स बँडच्या इलेक्ट्रॉन्सला दिली पाहिजे तरच तो फ्री होणार आहे. म्हणजे कंडक्शन बँड जो आहे ज्या बँडमध्ये म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्सला लागणारी जी एनर्जी आपण दिल्यानंतर तो त्या बँडमध्ये जाऊ शकणार आहे. त्याच्यानंतर आपण फॉर्बिडन एनर्जी गॅपबद्दल बोललो की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधले जो गॅप आहे त्याला आपण फॉर्बिडन एनर्जी गॅप म्हणतो. आता जर हा फॉर्बिडन एनर्जी गॅप जर जास्त असेल जसं की इन्सुलेटरमध्ये असतो म्हणजे हे जे व्हॅलन्स बँड आहेत हे फुल असणार आहेत व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड जे आहे ते एम्प्टी असणार आहेत आणि त्याला जो आहे इथे दिली जाणारी एनर्जी व्हॅलन्स बँडकडून कंडक्शन बँडकडे जे इलेक्ट्रॉन्सला जाण्यासाठी दिली जाणारी एनर्जी ही खूप जास्त प्रमाणात असणार आहे. जसं की इन्सुलेटरमध्ये हा फॉर्बिडन एनर्जी गॅप खूपच जास्त असतो इन्सुलेटरमध्ये, कारण जे आहे त्या अगोदर इथे व्हॅलन्स बँड तर फुल असतं पण इथे जे आहेत जे कंडक्शन बँडमध्ये म्हणजे जिथे फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत ते अजिबात नसतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे तो करंट स्वतःमधून वाहून नेऊ शकत नाही कारण तो फॉर्बिडन एनर्जी गॅप जास्त असतो. आणि टेम्परेचर जो आहे आपण वाढवला खूपच जास्त प्रमाणात वाढवलं तर कुठेतरी हा जो आहे व्हॅलन्स बँडमधले थोडे इलेक्ट्रॉन जे आहे ते कंडक्शन बँडला जातात. म्हणजे याचा अर्थ असा की जो काही इन्सुलेटर आहे ज्या वेळेला त्याचं तापमान आपण वाढवतो त्यावेळेला त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो कमी होतो. म्हणजे याचा अर्थ इन्सुलेटर जे आहेत हे NTC आहेत, नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. म्हणजे तापमान वाढवले असता तर त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो कमी होतो. आता आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया. जसं आपण इथे जे आहे इन्सुलेटर जो आहे जसं की वूड आहे, ग्लास आहे, तर ते जे इन्सुलेटर त्याचा एनर्जी बँड डायग्रॅम जर आपण बघितला तर आपल्याला त्याला इथे बघा एनर्जी जो गॅप आहे तो व्हॅलन्स आणि कंडक्शन बँडमध्ये तो खूपच जास्त आहे, 15 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. म्हणजे आपल्याला व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला 15 इलेक्ट्रॉन वोल्ट दिलं तरच तो फ्री होणार आहे, म्हणजे अणूला सोडून जाणार आहे, म्हणजेच तो कंडक्शन बँडमध्ये जाणार आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला खूपच जास्त वोल्टेज द्यावा लागणार आहे किंवा खूपच जास्त जो टेम्परेचर आपण बाहेरून एनर्जी दिली तर थोड्या प्रमाणातच जसे इलेक्ट्रॉन्स इथून इथे वाहणार आहे, म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी ही जास्त नसणार आहे. आणि आपण ते म्हटलंच की ज्या वेळेला खूपच जास्त टेम्परेचर वाढवला तर थोडं इथे हे होणार आहे, इलेक्ट्रॉन्स फ्री होणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये जे तापमान वाढवले असता याचा रेझिस्टन्स कमी होणार आहे, म्हणजे थोडा करंट वाढणार आहे, करंट वाढणार आहे म्हणजे रेझिस्टन्स कमी होणार आहे, म्हणजे तो NTC आहे, नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स. म्हणजे तापमान वाढवला तर रेझिस्टन्स कमी होणार आहे आणि करंट वाढणार आहे आणि तापमान कमी केला तर रेझिस्टन्स जो आहे वाढणार आहे. ओके, म्हणजे अपोजिट आहे टेम्परेचर आणि रेझिस्टन्स, म्हणून त्याला नेगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स असं म्हटलं आहे. आणि त्याच्या उलट जो आहे तो कंडक्टर बघा, कंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड आणि जो कंडक्शन बँड आहे ते ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला हा जो भाग आहे तिथे आपण काय म्हणू की एनर्जी जरी दिली नाही म्हणजे तापमान जे काही नॉर्मल जो काही तापमान असेल रूम टेम्परेचर असेल ह्या टेम्परेचरला सुद्धा काय होणार आहे की जो काही व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये असणार आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला जो आहे करंट मिळणार आहे. आणि जर आपण थोडंसं व्होल्टेज दिलं तर आपल्याला जास्तीत जास्त इथे फ्री इलेक्ट्रॉन्स मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला करंट मिळणार आहे. म्हणजे इथे जे आहे आपल्याला दिसतं की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड म्हणजे इथे आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते थोडे इलेक्ट्रॉन्स अगोदरच फ्री झालेले आहेत आणि आपण थोडं व्होल्टेज वाढवल्यानंतर जो आहे तो करंट जास्त प्रमाणात असणार आहे. म्हणजे हा जो आहे कंडक्टरबद्दल आहे. सेमीकंडक्टर जो आहे तो सेमीकंडक्टरचा जो एनर्जी बँड डायग्रॅम जो दाखवलेला आहे तिथे बघा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला जो गॅप आहे तो 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. जसं की सेमीकंडक्टरमध्ये जो होता तो 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, कंडक्टरमध्ये तर ओव्हरलॅपिंगच आहे आणि इन्सुलेटरमध्ये 15 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आता इथे बघा की व्हॅलन्स बँड जो आहे तो फुल आहे, कंडक्शन बँड एम्प्टी आहे, पण इथे जो आहे जे काही
आपण म्हणतो गॅप जो आहे, फॉरबिडन एनर्जी गॅप जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. म्हणजे आपल्याला व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉन्सला कंडक्शन बँडमध्ये म्हणजे फ्री होण्यासाठी, अणू सोडून जाण्यासाठी आपल्याला फक्त 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट द्यावं लागणार आहे. आणि इथे एक जरी सांगितलं, जर तापमान कमी असेल तर काय आहे की इथे जो कंडक्शन जो आहे हा फुल असणार आहे. आपण म्हटलं इथे कंडक्शन बँड जो आहे तो एम्प्टी आहे आणि व्हॅलन्स बँड फुल आहे. ओके, आणि त्यामुळे जो आहे तो जो इथे म्हणजे टेम्परेचर खूपच कमी असल्याकारणाने इलेक्ट्रॉन जे आहे ते वाहणार नाही आहेत, व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडकडे जाणार नाही आहेत आणि त्यामुळे ज्याचा रेझिस्टन्स आहे तो खूपच जास्त असणार आहे, करंट अजिबात नसणार आहे. म्हणजे एका लो टेम्परेचरला तो सेमीकंडक्टर जो आहे तो इन्सुलेटरसारखा कार्य करणार आहे. पण ज्या वेळेला आपण रूम टेम्परेचरला आपण हे टेम्परेचर वाढवतो रूम टेम्परेचरला, त्यावेळेला काय होणार आहे की ह्याच्यातले जो आहे व्हॅलन्स बँडमधले थोडे इलेक्ट्रॉन्स इथे जाणार आहेत. म्हणजे बघा, असंख्य इलेक्ट्रॉन्स आहेत, असंख्य ॲटम्स आहेत, त्या असंख्य ॲटम्समधला 10 म्हणजे 10⁻10 ॲटम्समध्ये 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होतो आहे, कंडक्शन बँडमध्ये जातो आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जी कंडक्टिव्हिटी मिळणार आहे तो खूप कमी प्रमाणात मिळणार आहे. आणि जे आहे ज्या वेळेला टेम्परेचर आपण वाढवणार, म्हणजे आता रूम टेम्परेचरला आपण म्हटलं की 10⁻10 एवढ्या जे आहे ॲटम्समध्ये 1 इलेक्ट्रॉन फक्त काय होणार आहे, व्हॅलन्समधून कंडक्शन बँडला जाणार आहे. पण ज्यावेळेला तापमान आपण जास्तच वाढवला तर काय होणार आहे, जास्तीत जास्त जे इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स बँडमधून ते काय कंडक्शन बँडमध्ये जाणार आहेत आणि त्याच्यामुळे करंट वाढणार आहे. म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती वाढणार आहे. म्हणजे तापमान वाढवल्या असता सेमीकंडक्टरची जी आहे कंडक्टिव्हिटी वाढते, म्हणजे करंट वाढतो, म्हणजे त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. म्हणजे तो सुद्धा NTC आहे. जसं इन्सुलेटर आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा एक NTC आहे, म्हणजे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेझिस्टन्स आहे. आता आपण सिलिकॉनबद्दल बोलूया. सिलिकॉन आणि जर्मेनियम जे आहेत आपल्याकडे इथे आहेत बघा. हा जो आहे हा ॲटम जो आहे, जसं की हा जर्मेनियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 32 आहे. म्हणजे 32 प्रोटॉन्स आणि 32 जे आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि सिलिकॉन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 14 आहे. आणि 14 जो ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते 14 आहेत. आता इथे डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, 2n² असं आहे. म्हणजे इथे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि राहिले 4. म्हणजे इथे जे आहे 3च ऑर्बिट्स आहेत. ओके, आणि ह्याच्यामध्ये जे आहे जर्मेनियममध्ये बघा 2, 8, 18 आणि राहिले पुन्हा 4 म्हणजे 28 झाले. आणि जे आहेत राहिले 4 म्हणजे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. याला 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे टेट्राव्हॅलंट आपण असं म्हणतो. त्यालाच आपण सेमीकंडक्टर म्हणतो. म्हणजे सेमीकंडक्टरमध्ये शेवटच्या कक्षमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात हे 4 असतात. जसं कार्बनसुद्धा एक जो आहे सेमीकंडक्टर आहे. भले तो कंडक्टर म्हणून आपण वापरतो पण तो एक सेमीकंडक्टर आहे, कारण त्याच्या शेवटच्या कक्षमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते 4 आहेत. आता इथे आपण बघा की एनर्जी लेवल जर बघितली आपण, सिलिकॉनमध्ये शेवटच्या कक्षमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही जी आहे कमी आहे, कारण हा शेवटचा कक्ष जो आहे व्हॅलन्स जो आहे कक्ष जो आहे त्याला व्हॅलन्स आपण ऑर्बिट म्हणतो किंवा व्हॅलन्स बँड म्हणतो. याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी कमी प्रमाणात आहे ह्या व्हॅलन्स बँड जे आहे जर्मेनियमच्या व्हॅलन्स बँडचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यापेक्षा. कारण इथे जो व्हॅलन्स बँड आहे तो हा 14 ऑर्बिट आहे, इथे जो आहे तो 3रा ऑर्बिट आहे. 14 ऑर्बिट म्हणजे जेवढे ऑर्बिट जास्त असतील शेवटच्या ऑर्बिटला जो आहे असेल तो जे काही एनर्जी असणार आहे ती जास्त प्रमाणात असणार आहे. आणि इथे जी एनर्जी आहे 3रा ऑर्बिट आहे ते एनर्जी कमी प्रमाणात आहे, याची स्वतःची एनर्जी कमी प्रमाणात आहे, कारण तो जो आहे या न्यूक्लियसच्या जवळ आहे आणि न्यूक्लियसचा त्याच्यावरती जो प्रभाव असणार आहे, ते कंट्रोल असणार आहे तो जास्त असणार आहे. इथं जो आहे लांब असल्याकारणाने ह्याचा जो प्रभाव आहे तो कमी प्रमाणात आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, इथे बघा की आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी आपल्याला थोडं बाहेरून टेम्परेचर दिलं तर काय होणार आहे, हा फ्री होणार आहे. पण हा जो आहे आपल्याला सिलिकॉनमध्ये जास्त टेम्परेचर द्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला हा जो जास्त टेम्परेचर दिला जाणार आहे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन फ्री होणार आहेत. आणि त्यामुळे हायर टेम्परेचरला हे जे आहे जर्मेनियम जो असणार आहे म्हणजे तो अनस्टेबल असणार आहे.
तो अस्थिर असणार आहे, म्हणजे तिथे आपण कंट्रोल करणं खूप अवघड जाणार आहे ह्याला. आणि त्यामुळे जो आहे हायर टेम्परेचर जे ॲप्लिकेशन आहे जर्मेनियमचे नाही आहेत, पण आपण सिलिकॉनला हायर टेम्परेचरला वापरू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त करून इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिलिकॉनचा वापर केला जातो. आता हा जो आहे सिलिकॉनचा जो डायग्राम दाखवलेला आहे, एनर्जी गॅप दाखवलेला आहे. आपल्याला माहीत आहे सेमीकंडक्टर जो आहे त्याचा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला जो एनर्जी गॅप आहे, म्हणजे त्याला फॉर्बिडन एनर्जी गॅप जो म्हणतो, तो 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. इथे एक त्यांनी उदाहरण दिलं आहे की ह्याचं जी आहे व्हॅलन्स बँडची एनर्जी जी आहे 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. ह्या लेवल जी आहे त्याची 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि कंडक्शन बँड म्हणजे त्याला फ्री होण्यासाठी आपल्याला 0.7 जो आहे स्वतःची एनर्जी आहेच त्याची, पुन्हा आपण त्याला ॲडिशनल जे आहे 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट द्यावं लागेल. म्हणजे टोटल एनर्जी जी आहे त्या इलेक्ट्रॉनची ज्या वेळेला 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट होईल त्यावेळेलाच तो ह्या जो आहे ॲटमला सोडून जाणार. म्हणजे ह्या व्हॅलन्स बँडमधून शेवटच्या कक्षमधून तो निघून तो ॲटमला सोडून जाऊन तो फ्री होणार आहे, म्हणजे कंडक्शन बँडमध्ये तो जाणार आहे. हे ह्या डायग्रॅमद्वारा दाखवलेलं आहे. थँक्यू.